नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे बुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी। हे मैदान एक आदत एक बैल असं मैदान आहे। खूप दिवसानंतर घरचा व्हिडिओ येतोय। मैदानामध्ये आपण काय जाणार नाही, उद्या खूप आपल्याला काम आहे त्याच्यामुळे। तर मग आज बुरकवडीच्या मैदानामध्ये गट 1 ते 20 पळाले आणि त्या 1 ते 20 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला पळताना दिसला तास क्रमांक 7 वरून धावलेला रामा आणि त्याच्यासोबत लक्षा पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मधून सेमीसाठी पात्र झालेले। खूप साऱ्या शुभेच्छा। गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे माहीत नाही आहे, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही। गट क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी विसापूरच्या कार्तिकच्याच दावणीतला पळाला। विरत जिंजर कंपनी यांचा लखन पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला फायटर पळताना दिसला आपल्याला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली। ही सुद्धा खूप चांगली गाडी पळाली। ड्रायव्हर कोण होते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। गट क्रमांक 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी पुष्पा पळाला आणि त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव मला थोडंसं काय ऐकायला आलं नाही, त्याच्यामुळे जर कोणी जर त्यांचा गट क्रमांक 3चा व्हिडिओ जर कुठल्या नंदींनी जर म्हणजे त्या मालकाने जर बघितला असेल त्यांनी कमेंट्समध्ये त्यांच्या मालकाचं नाव म्हणजे त्या बैलाचं नाव कमेंट्समध्ये सांगू शकता। पुष्पासोबत कोण पळाला गाडी सोमा ड्रायव्हर वाकळवाडीकर यांनी गाडी आजच्या मैदानामध्ये ती सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरूनच गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। नंद्या डॉन पळाला आणि त्याच्यासोबत फाजिलराव हा नंदी पळाला। सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र बुरकवडीच्या एक दुसरा एक बैल मैदानामध्ये। ड्रायव्हर कोण होते या गाडीवरती हे माहीत नाही, परंतु ड्रायव्हरचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय मला। गट क्रमांक 5चा निकाल घेतोय। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5च वरून धावलेली गाडी आहे। गड शिंदीकरांचा विठ्ठल पळाला आणि त्याच्यासोबत फोंड शिरसकर यांचा रुस्तम पळाला। रुस्तम आणि विठ्ठलची गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। ड्रायव्हरचं नाव कमेंट्समध्ये सांगा। गट क्रमांक 6चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी खेड नांदगिरीकरांचा मंगळ्या पळाला आणि त्या मंगळ्यासोबत आपल्याला बैजा पळताना दिसला। सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। ड्रायव्हरचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कोण असू शकतो, कोण होते ड्रायव्हर ते। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी साईराज आणि गुज्जरची गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सोन्या आणि किसना ही गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली। खूप साऱ्या शुभेच्छा। ड्रायव्हरचं नाव कमेंट्समध्ये सांगू शकताय। गट क्रमांक 9चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी श्रीहरी आणि त्याच्यासोबत सोन्या डॉन पळाला। सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 10चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत बनवडीकरांचा सोन्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी साई पळाला आणि गुरुसाळीकरांचा अंजीर पळाला। ही गाडी चिम्या ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आमचे मामा म्हणजेच नागेश मदने यांचा बिल्ला पळाला आणि त्याच्यासोबत पिस्तूल पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली। ड्रायव्हर आमचाच होता, आमचाच मामाचा मुलगा आहे तो, त्यानेच सुमित ड्रायव्हर किनीकर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 13चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी बजरंग पळाला रहमतपूरकरांचा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आहे। 100% हा नंदी काहीतरी कमाल करेल असं वाटतंय आणि त्याच्यासोबत पळाला शिवरीकरांचा लक्षा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 14चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी राऊतवाडीकरांचा धडकन पळाला आणि त्याच्यासोबत घुंगरू पळाला। ही गाडी सोमा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। गट क्रमांक 15चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बैलांची नावे मला जर कमेंट्समध्ये सांगा, मला माहीत नाही आहेत। गट क्रमांक 16चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आरफळचा मुन्ना आता सध्या गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यासोबत अनवडीकरांचा मुंगूस पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। ड्रायव्हरचं नाव सांगा कमेंट्स बॉक्समध्ये। 17चा गट क्रमांक निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मुंबईकरांचा वंशा पळाला। चितळीकरांचा त्याच्यासोबत हरण्या पळाला। सोन्या ड्रायव्हर खटावकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केली। 18चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी महेश काका डोंगरे यांचा महाकाल पळाला
आणि त्याच्यासोबत पैलवान पळाला, गाडी सेमीसाठी पात्र. 19चा निकाल माहीत नाही आहे, कमेंट्समध्ये सांगा. 20चा निकाल तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी पिस्टन आणि यादववाडीकरांचा परशा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. हे होते आजचे भुरकवडीच्या मैदानाचे गट 1 ते 20चे निकाल. धन्यवाद.